सहनशक्तीची सुद्धा एक मर्यादा असते. जेव्हा सगळं सहन करण्याची शक्ती संपते, भावनांचा कडिलोट होतो, तेव्हा मात्र टोकाचं पाऊल उचललं जातं. अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. पतीच्या जनावरासारख्या मारहाणीनंतर 25 वर्षीय विवाहितेनं आत्महत्या केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या पतीनं इतक्या निर्दयीपणे मारहाण केली एका केसामुळे. नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक छळाच्या गंभीर प्रकरणामुळे एका 25 वर्षीय विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली. ईश्वरी बनकर असं मृत महिलेचं नाव. सततच्या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन जीवन संपवलंय. माहितीनुसार ईश्वरीचा विवाह 28 जून 2020 रोजी अजय सोबत झाला होता. अजय बनकर हा मनपाच्या घनकचरा विभागामध्ये प्रभारी जवान म्हणून कामाला आहे. विवाहानंतर दोघेही भवानीसिंगपुरातील शाश्वती कॉलनीमध्ये राहत होते. अजय हा दररोज दारूच्या नशेमध्ये घरी येऊन ईश्वरीला मारहाण करायचा. दरम्यान ईश्वरीच्या वडिलांनी लग्नावेळी अजयला 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 2 तोळ्याची साखळी, मुलीसाठी 5 तोळे तसंच 2 लाख रुपयांचा हुंडा, फ्रीज, कूलर, सोफा अशी घरगुती साहित्य दिलं होतं. तरीही अजय सतत माहेराहून पैसे आणण्यासाठी पत्नीच्या मागे तगादा लावत होता. तिच्यावरती दबाव टाकत होता आणि या दबावातून तिला बऱ्याचदा मारहाणही करायचा. त्यांना घेतलेल्या प्लॉटचे हप्ते देखील सासऱ्यांनी भरावेत अशी मागणी तो तिच्याकडे करत होता. शारीरिक आणि मानसिक छळासोबतच सासऱ्याकडील इतर नातेवाईकही तिला त्रास देत होते. ईश्वरीने हा छळ आपल्या आईवडिलांना सांगितला होता. त्यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत एकत्रित राहण्याचा सल्ला दिला होता. पण परिस्थिती जैसे थे. पती अजयसह सासरच्यांच्या छळाला कंटाळून ईश्वरीनं याआधी देखील जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कुटुंबियांनी एकत्रित बसून चर्चा करून वाद मिटवून तिला पुन्हा सासरी पाठवलं. मात्र अजयच्या वागण्यामध्ये कोणताही बदल नव्हता. अशा 6 एप्रिलला रात्री 11 वाजता अजय नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. अशात भाजीत केस निघाल्याच्या किरकोळ कारणामुळे तिला निर्दयीपणे अक्षरशः जनावरासारखी मारहाण केली. ईश्वरीनं रात्रभर होत असलेला त्रास सहन केला. पण 7 एप्रिलला सकाळी पुन्हा त्यानं मारहाण केली आणि घाणेरडे आरोप तिच्यावरती लावले. या सततच्या छळाला कंटाळून ईश्वरीनं अखेर टोकाचा निर्णय घेतला आणि आत्महत्या केली. ईश्वरीचा मृतदेह जेव्हा पोस्टमॉर्टमसाठी आणला गेला तेव्हा कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आणि सासरच्यांवरती कठोर कारवाईची मागणीही केली आणि यासोबतच घाटी रुग्णालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं. घटनेनंतर छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय. या प्रकरणी छावणी पोलिसांनी पती अजय अशोक बनकर याच्यासह एकूण 7 जणांना अटक केलेली आहे. आता अशा घटना सतत समोर येत असतात. छत्रपती संभाजीनगरमधील ईश्वरी असो किंवा पुण्यातील वैष्णवी हगवणे, अशा घटना समोर येत असतात. पण या घटनेला जबाबदार कोण? सासरच्या मंडळींसोबतच माहेरची मंडळी सुद्धा तितकीच जबाबदार असतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.